झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत। या प्रकरणात थेट बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावईच अडकलेत। जावयाच्या अटकेमुळे बीसीसीआय अध्यक्षांची खुर्चीच धोक्यात आली आहे। मात्र एकीकडे क्रिकेट बदनाम होत असताना क्रिकेटमधले राजकारणी मात्र याबाबत मूग गिळून गप्प बसलेत। क्रिकेटच्या पिचवर राजकारणी नेहमीच फ्रंट फूटवर बॅटिंग करत असतात। क्रिकेटमधील महत्त्वाच्या पदांवर हेवीवेट्स राजकारण्यांचा कंट्रोल पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे आपापल्या राज्याच्या असोसिएशनवरही राजकारण्यांचा होल्ड आहे। बीसीसीआयमध्येही अनेक राजकारणी सक्रिय आहेत। मात्र सध्या भारतीय क्रिकेट विश्वात ज्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे खळबळ माजली आहे, ज्या घटनेमुळे श्रीनिवासन यांच्या गच्छंतीसाठी फिल्डिंग लावली जाते, त्याचप्रमाणे आयपीएलमधील एका टीमचं अस्तित्वही धोक्यात आहे। काही क्रिकेटपटू यामध्ये अडकले। मात्र या सगळ्या प्रकरणात श्रीनिवासन यांनी आपली आडमुठी भूमिका कायम ठेवत राजीनामा देण्यास नकार दिलाय। मीडिया माझ्या मागे हात धुवून लागले असा जावई शोध त्यांनी लावलाय। क्रिकेटला धर्म मानणाऱ्या सामान्य क्रिकेट प्रेमींची जिथे उघडपणे फसवणूक केली जाते, मात्र या विरोधात बीसीसीआयच्या कमिटीमध्ये असलेले राजकारणी साधं तोंड उघडायलाही तयार नाहीयेत। एरवी कुठल्याही प्रकरणावर एखाद्या राजीनाम्याची मागणी करणारे हेच का ते राजकारणी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। पॉवरफुल राजकारण करणाऱ्यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेली दिसत नाही। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। भाजप नेते अरुण जेटली दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत। केंद्रीय मंत्री सीपी जोशी राजस्थान क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळत आहेत, तर केंद्रीय राज्यमंत्री राजीव शुक्ला आयपीएलचे कमिशनर आहेत। राहुल ब्रिगेडचे ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी सांभाळत आहेत। अनुराग ठाकूर हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। एरवी कोणत्याही विषयावर हल्लाबोल करणाऱ्या राजकारण्यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गप्प राहण्याचं धोरण अवलंबलंय। संसदेत क्रिकेटपटू निवडूनही आलेत। काही क्रिकेटपटू या विरोधात आवाजही उठवतात, मात्र त्यांना या क्रिकेटमधील राजकारण्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पदावर असलेले हे राजकारणी पॉवरफुल असूनही फिक्सिंग प्रकरणी का बोलत नाहीत हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।